एक मुलगा आपल्या कपड्याच्या दुकानावर बसला होता. तेवढ्यात त्याला अचानक दिल्लीची आठवण येऊ लागते. कारण त्याचे बालपण हे दिल्लीत गेले होते. 15 वर्षे त्याने तिथेच घालवली होती आणि गेल्या 10 वर्षांपासून तो गावात कपड्याचं दुकान चालवत होता. पण त्याला आपल्या मित्रांची, त्या गल्लीबोळांची, घरांची इतकी आठवण येते की तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि एक दिवस 2-4 दिवसांसाठी आपल्या मित्रमंडळींना भेटायला दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतो. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा तो त्या लोकांना भेटतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात असं काय घडतं की तिथून त्याचं अख्खं आयुष्यात बदलून जातं. ही एक अतिशय अद्भुत कथा आहे. चला जाणून घेऊया की ही संपूर्ण कथा या व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या पूर्वी एकच विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा उत्साह हा वाढत राहील. मित्रांनो, ही कथा उत्तर प्रदेशातील बचराई जिल्ह्यातील एका मुलाची, ज्याचं नाव आहे सिकंदर. गेल्या 10 वर्षापासून बचराईचमध्ये तो आपल्या वडिलांसोबत राम लखन यांच्यासोबत मिळून कपड्याचं दुकान चालवत होता. याशिवाय त्याला आणखी एक भाऊ आणि एक बहीण असते. पण कपड्याचं दुकान चालवता चालवता त्याला दिल्लीची नेहमी आठवण येत असे. कारण त्याचे वडील राम लखन आधी दिल्लीत 15 वर्षे एका ठिकाणी काम करत होते. तिथे सिकंदरने आपले 10वी शिक्षण पूर्ण केलं होतं. जेव्हा तो फक्त 2 महिन्यांचा होता तेव्हाच तो गावातून दिल्लीला गेला होता. तिथे त्याने 15 वर्ष घालवली होती. त्याचे अनेक तिथे मित्र बनले होते. मित्रांच्या आईवडिलांनाही तो खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्यामुळे त्याला सतत त्या लोकांची आठवण येत असे. त्याच्याकडे कोणाचाही नंबर नव्हता आणि 10 वर्षाचा हा काळ लोटला होता. त्यामुळे एक दिवस तो तिथे जाण्याचा निर्णय घेतो. ट्रेन पकडतो आणि दिल्लीला निघून जातो. दिल्लीच्या कीर्तीनगर भागात त्याचे वडील पूर्वी त्याला आणि संपूर्ण कुटुंबाला घेऊन राहत होते. तिथे गेल्यावर जेव्हा तो आपल्या मित्रांच्या घरी जातो तेव्हा मित्रांना त्याला भेटून खूप आनंद होतो. सिकंदरला देखील खूप छान वाटतं. तो मित्रांच्या आईवडिलांना भेटतो. काही मित्रांची लग्न झाली होती, काही जण आपापल्या कामात स्थिर झाले होते. सर्वांची वय 25-26 वर्ष झाले होते. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. 2-4 दिवस कसे निघून गेले हे त्याला सुद्धा समजलं नाही. पण आता घरी परतण्याची वेळ आली होती. त्याला आणखी एका ठिकाणी जायचं होतं, पण तिथे जाण्यात तो थोडं घाबरत होता. खरं तर मित्रांनो, त्याला जिथं जायचं होतं तिथे जाण्याआधी तो विचार करतो की ती मोठी श्रीमंत माणसं आहेत, ती मला ओळखतील की नाही. जिथे त्याचे वडील रामलखन काम करत होते त्या शेठजींच्या घरी त्याला जायचं होतं. तो विचार करतो की पुन्हा दिल्लीला यायला मिळेल की नाही माहीत नाही, म्हणून एकदा तिथे देखील जाऊन त्यांना भेटून यावं. त्या शेठजींचं नाव भगवान दास असतं. त्यांचे दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कपड्यांचे शोरूम होते. त्यांना 3 मुले व 1 मुलगी होती. त्यांचा व्यवसाय देखील खूप मोठा होता. ते खूप श्रीमंत होते आणि त्या संपूर्ण भागात त्यांची मोठी पत होती. त्यामुळे सिकंदर विचार करतो की एकदा शेठजींकडे जाऊन यावं. कारण राम लखन जेव्हा तिथे काम करत होते तेव्हा ते कधी कधी सिकंदरला देखील शेठजींच्या घरी घेऊन जात असत. काही अंतरावर ते राहत होते. काही काळ ते तिथे राहिले आणि नंतर त्याने दुसरीकडे खोली घेतली होती. सिकंदर जेव्हा लहानपणी शेठजींच्या घरी जायचा तेव्हा शेठजी त्याला खूप लाड करायचे, चॉकलेट, टॉफी द्यायचे आणि त्याच्याशी गप्पा मारायचे. त्यामुळे सिकंदर विचार करतो की शेठजी मला नक्कीच ओळखतील आणि नाही ओळखलं तर सांगून देईल की मी राम लखन यांचा मुलगा आहे. त्यानंतर तो तिथे जाण्याचा निर्णय घेतो. त्या शेठ भगवानदास यांना 3 मुले असतात. मोठ्या मुलाचं नाव राजू, मग संजय, मग दीपक आणि एका लहान मुलगी जिचं नाव प्रिया असतं. त्यांचे कुटुंब खूप सुखी आणि समाधानी होते. तो शेठजींच्या घरी जाण्यासाठी निघतो तेव्हा काजूची मिठाई आणि डाळिंब वगैरे फळे विकत घेतो, जेणेकरून तिथे गेल्यास मान राहील आणि लोक ओळखतील. तो त्या बंगल्यावर जातो, पण गेटच्या आत पाऊल ठेवताच तो जे पाहतो ते पाहून थक्क होतो. कारण जो बंगला पूर्वी रोषणाईने चमकायचा, जिथे नेहमी चैतन्य आणि आनंद असायचा, तो बंगला आज पूर्णपणे ओसाड पडला होता. तिथे असं वाटत होतं की जणू काही भयंकर घडलं आहे. तो आजूबाजूला पाहतो पण त्याला कोणीच तिथं दिसत नाही. तो त्या बंगल्याकडे अगदी निरखून पाहतो, जिथे त्याने लहानपणी अनेक दिवस घालवले होते आणि जिथे तो सतत येत असे. मग तो विचार करतो की कदाचित शेठजी आणि त्यांचे कुटुंब हे दुसरीकडे राहायला गेलं असावं. तो इकडे तिकडे डोकावून पाहतो आणि मग परत निघू लागतो. जेव्हा तो मागे फिरत असतो तेव्हा त्याच्या कानावर एका वृद्ध माणसाचा आवाज पडतो. सुमारे 75 ते 80 वर्षाचे ते आजोबा असतात. ते म्हणतात की कोण आहेस रे बाबा, तू इथे काय करतोयस? आता मित्रांनो, सिकंदर जेव्हा त्यांच्याजवळ जातो तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. ते दुसरे कोणी नसून खुद शेठ भगवानदासच असतात.
ते कधी काळी आयुष्य आरामात आणि थाटामाटात राहायचे. आज त्यांना पाहून दुसऱ्या कोणालाही त्यांची दया आली असती. कुणीही त्यांना भिकारी समजलं असतं. पण सिकंदरला त्याची जुनी पत आणि त्यांची श्रीमंती माहीत होती. त्यामुळे त्याला खूप आश्चर्य वाटलं. तो पुढे जाऊन त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो की नमस्ते शेठजी. ते त्यांच्याकडे पाहतात आणि म्हणतात की बाळा, मी तुला ओळखलं नाही. तो सांगतो की शेठजी, मी राम लखन यांचा मुलगा आहे, जे तुमच्याकडे काम करायचे. ते म्हणतात, अरे सिकंदर आहेस का तू? तो म्हणतो की हो हो शेठजी, मी सिकंदर आहे. ते म्हणतात, अरे बाळा ये, कसा आहेस तू? आणि तुझे वडील कसे आहेत? राम लखन कसा आहे? तो म्हणतो की शेठजी, तुमची कृपा आणि तुमचे आशीर्वाद आहेत. आम्ही सर्व मजेत आहोत. तुम्ही सांगा तुमचं काय चाललं आहे? कारण त्याला त्यांची ही अवस्था का झाली हे जाणून घ्यायचं होतं. आता सिकंदरने विचारतात मित्रांनो, शेठजी हे रडू लागतात. ते म्हणतात की बाळा, काय सांगू? सांगता येत नाही आणि सांगितल्याशिवाय राहवत पण नाही. माझे काय हाल झाले आहेत ते काय सांगू? ते ढसाढसा रडू लागतात. सिकंदर धावत जाऊन त्यांना सावरतो आणि विचारतो की काय झालं नेमकं शेठजी? ते कसेबसे बसतात आणि खोकू लागतात. त्यांना खूप जोराचा ताप भरलेला असतो. सिकंदर विचारतो की शेठजी, तुम्हाला एवढा ताप आहे, घरात दुसरं कोणी नाही का? त्यांची अवस्था अशी झाली होती की ज्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. ते एक मोठे व्यापारी होते. त्यांची 3-3 दुकाने होती. त्यांची एक लहान मुलगी होती, जिच्यावर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांच्या पत्नीचे निधन 8 ते 10 वर्षापूर्वी झालं होतं. त्यामुळे ते मुलीवर जीवापाड प्रेम करायचे आणि तिचं लग्न एका चांगल्या घरात करून देऊ इच्छित होते. पण मुलीला तिच्या कॉलेजमधील एका मित्रावर प्रेम होतं आणि ती त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरून बसते. शेठजी तिला समजवतात, त्या मुलाबद्दल मी चौकशी केली आहे. त्याची कोणतीही चांगली पार्श्वभूमी नाही आणि तो जबाबदार देखील नाही. बाळा, तू त्याच्याशी लग्न करू नकोस. पण मित्रांनो, मुलगी काही ऐकत नाही. त्या मुलाचं नाव अमित असतं. मुलगी म्हणते, बाबा तुम्ही अमितला फक्त यासाठी नापसंत करताय कारण त्याच्याकडे पैसे नाहीत. तो तुमच्या बरोबरीचा नाही म्हणून तुम्ही त्याला विरोध करत आहात. शेठजी म्हणतात की तशी गोष्ट नाहीये. गरिबी श्रीमंती आम्हीही पाहिलेली आहे. मुख्य मुद्दा असा आहे की तो मुलगा जबाबदार वाटत नाही म्हणून तू त्याच्याशी लग्न करू नकोस. पण ती काही ऐकत नाही आणि म्हणते की बाबा, मी लग्न करेन तर त्याच्याशीच करेन. शेठजी म्हणतात की ठीक आहे, तू लग्न कर, पण हे लक्षात ठेव की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. आमचे तुझ्याशी कोणतेही नातं उरणार नाही. ती म्हणते की ठीक आहे बाबा, नशिबात जे लिहिलं असेल तेच होईल. आणि मित्रांनो, ती घर सोडून निघून जाते आणि अमितशी लग्न करते. या घटनेमुळे शेठजी खूप दुःखी होतात. आता दुसरीकडे त्यांच्या 3 मुलांचे लग्न आधीच झाले होते. सर्वजण त्याच बंगल्यात एकत्र राहत होते. पण मुलांची लग्न झाल्यावर सुनांना एकत्र राहणे हे कठीण वाटू लागलं. घरात सतत भांडणे होऊ लागले. अमुक एकाला जास्त सुविधा मिळतात, त्यांची दुकाने मोठी आहेत, ते जास्त कमवतात. रोज घरात कटकटी सुरू झाल्या. आता शेठजी खूप खचले. एकीकडे मुलगी अशी निघून गेली होती, पत्नी देखील सोबत नव्हती आणि मुले सुना रोज भांडत होत्या. त्यामुळे शेठजीने आपली सर्व मालमत्ता मुलामध्ये वाटून दिली. त्याने वकिलाला बोलवलं आणि वकिलामार्फत सर्व वाटप केलं. ते म्हणाले की एक दुकान तू घे, एक दुकान तू घे आणि एक दुकान तिसऱ्याने घ्या. आता तरी आपापसात भांडू नका. तुमचा पैसा तुम्ही तुमच्याकडे ठेवा, पण याच बंगल्यात एकत्र राहा, जेणेकरून लोकांना असे वाटू नये की मी तुम्हाला कोणतेही संस्कार दिले नाहीत. पण मित्रांनो, सुनांना एकत्र राहणं मान्य नव्हतं. मुले तर कदाचित राहिले असते, पण सुना एकत्र राहायला अजिबात तयार नव्हत्या. त्यानंतर एक एक करून ती 3 मुले घर सोडून निघून गेली आणि आपल्या म्हाताऱ्या वडिलांना तिथे एकटं सोडून गेले. शेठजींचा एक स्वभाव होता, ते थोडे धार्मिक वृत्तीचे होते. ते कोणाच्या हातचे जेवण जेवत नसत. त्यांचे म्हणणे होते की घरातील माणसाने बनवून दिलं तरच मी खाईन. ते हॉटेलमध्ये कधी जेवत नसते. मुले निघून गेल्यानंतर ते कोणाकडे गेले नाहीत आणि मुलांपैकी कोणी त्यांना जबाबदारीने सोबत देखील नेलं नाही. बाबा, तुम्ही आमच्यासोबत चला आणि आयुष्यभर आमच्यासोबत राहा, असं कोणीसुद्धा म्हणलं नाही. त्या मोठ्या बंगल्यात शेठजी अगदी एकटे पडले. ते स्वतः स्वयंपाक बनवायचे आणि जेवायचे. त्यावेळी त्यांचं वय सुमारे 75-76 वर्षे होतं. आता त्या म्हातारपणात माणूस स्वतःचे सर्व काम एकटा तरी किती करणार? त्यांची देखील तीच दुरवस्था झाली होती. मुले कधीतरी चक्कर मारत, कोणी आलं तर आलं, नाहीतर फोनवरच बोलून घेत. हळूहळू फोनवरचं बोलणं देखील कमी झालं. शेठजी एक वेळ जेवण बनवून 2 वेळ तेच खायचे. तसं पाहिलं तर त्यांच्याकडे पैशाची कमतरता नव्हती. त्यांच्या खात्यात 5-10 लाख रुपये शिल्लक होते, ज्यातून ते आपले उर्वरित आयुष्य काढू शकत होते. पण पैसा सर्व काही नसतो. आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा माणसाला पैशापेक्षा आधाराची गरज असते. पण त्याचा आधार कोणीच राहिले नव्हतं.
आता त्यांना ताप आला तरी कपाळावर हात ठेवणारं कोणीच नव्हतं. खोकला आला तर औषध आणून देणारं कोणी नव्हतं. कसेबसे करून मित्रांनो ते आपले दिवस काढत होते आणि रात्रंदिवस अश्रू गाळत होते. जेव्हा सिकंदर तिथे पोचतो आणि त्यांची ही अवस्था पाहतो, तेव्हा शेठजी त्याला ही सर्व हकीकत सांगतात. हे ऐकून मित्रांनो सिकंदरला देखील रडू येतं. तो म्हणतो, शेठजी बाकी सर्व ठीक आहे, पण तुमच्या मुलीला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. तुम्ही निदान तिच्याशी तरी नातं तोडायला नको होतं. ती तुमची मुलगी होती, तिच्याकडून चूक झाली होती, पण ती जर इथे असती तर निदान तिने तुमची काळजी तरी घेतली असती. कारण मुली आपल्या आईवडिलांची मनापासून काळजी घेतात. शेठजी म्हणतात, बाळा आता काय करू? ती निघून गेल्यापासून 4 वर्षे झाली. ती जिवंत आहे की मेली हे देखील मला माहीत नाही. मुलाने तर मला या अवस्थेत सोडलं. असं बाळा तू तुझं सांग. मग सिकंदरने आपली माहिती सांगितली. मी 10वी झालो, मग तिथे जाऊन 12वी आणि पदवी पूर्ण केली. वडिलांनी जे कपड्याचं दुकान सुरू केलं होतं तेच आम्ही वाढवलं आणि आता आमचे पोटपाणी व्यवस्थित चालू आहे. शेठजींना खूप आनंद होतो. ते म्हणतात की खूप छान बाळा, तुझे वडील खूप चांगले माणूस होते. ते जोपर्यंत माझ्याकडे होते मला कधीही कसलाही त्रास झाला नाही. त्यांनी नेहमी प्रामाणिकपणे काम केलं, त्यामुळे देवाने त्यांना देखील यश दिलंच पाहिजे. आपल्या वडिलांचे कौतुक ऐकून सिकंदरला देखील खूप बरं वाटतं. पण शेठजींना खूप तीव्र ताप होता आणि त्यांची प्रकृती इतकी खालावली होती की त्यांचा श्वास भरून येत होता. तीव्र खोकला येत होता आणि त्यांची नाडे देखील मंदावली होती. सिकंदर त्यांना लगेच सावरतो, बाहेरून रिक्षा बोलवतो आणि त्यांना एका हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करतो. तो संपूर्ण रात्र आणि 2 दिवस हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ बसून राहतो. तो त्यांची मनापासून सेवा करतो. त्याला वाटते की यांना अशा अवस्थेत कसे सोडून जाऊ. त्याला शेठजींची खूप दया येते. 2 दिवसानंतर जेव्हा शेठजी थोडे बरे होतात तेव्हा तो त्यांना घेऊन घरी येतो. घरी आल्यावर शेठजी ढसाढसा रडू लागतात आणि म्हणतात की बाळा, आज जर तू नसता तर कदाचित माझा हा शेवटचा दिवस असता. मी तर मुलांची शपथ घेतली आहे की स्वतःहून त्यांना कधीही फोन करणार नाही. मग मी तो मेलो किंवा सडलो तरी चालेल. आणि ते देखील कुठे फोन करतात? महिन्यातून किंवा 15 दिवसातून कधीतरी फोन करतात. त्यानंतर शेठजी म्हणतात की बाळा, माझे आणखी एक काम करशील का? माहीत नाही मी अजून किती दिवसाचा सोबती आहे. जर तू माझ्या मुलीला शोधून आणू शकलास तर खूप मोठे उपकार होतील. मला तिला एकदा भेटायचं आहे. मला तिला माफ करायचं आहे. सिकंदर विचारतो की शेठजी, पण ती कुठे भेटेल? तेव्हा शेठजी त्याला एक पत्ता देतात आणि म्हणतात की गाझियाबादमध्ये त्या अमितचे आईवडील राहतात. तिथला पत्ता माझ्याकडे आहे, कारण जेव्हा मी त्याच्या घराची चौकशी केली होती तेव्हा तो पत्ता मला मिळाला होता. सिकंदर तो पत्ता घेऊन लगेच गाझियाबादला पोहोचतो. तो त्या पत्त्यावर जाऊन दरवाजा ठोठावतो. अमितचे आईवडील दरवाजा उघडतात आणि विचारतात की कोण आहेस तू? सिकंदर म्हणतो की मी अमितचा मित्र आहे. अमित भाऊ कुठे आहेत? त्याची आई रागात म्हणते की अमित खड्ड्यात गेला. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ज्या श्रीमंताच्या मुलीशी त्याने लग्न केलं तिच्याकडून त्याला 1 रुपया देखील मिळालेला नाही. असेल कुठेतरी तो, आम्हाला काय करायचं आहे? सिकंदर विनंती करतो की काकू कृपया सांगा ना, ते सध्या नेमके कुठे राहतात? मला त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. मला त्यांची खूप आठवण येत आहे. मी 10 वर्षानंतर आलो आहे. तेव्हा ते सांगतात की जा, तू आधी तिथेच राहतात. पण गेल्या 2-4 महिन्यापासून पत्ता आम्हाला ठाऊक नाही. आता मित्रांनो सिकंदर त्या दिलेल्या पत्त्यावर जातो आणि दरवाजा वाजवतो. आतून एक स्त्री दरवाजा उघडते. ती दुसरी कोणी नसून खुद प्रिया असते. प्रियाला पाहताच सिकंदर ओळखतो. तोच सुंदर चेहरा, पण त्यावर खूप उदासी पसरलेली असते. ती विचारते की कोण आहात तुम्ही? सिकंदर म्हणतो की तुम्ही सिकंदरला ओळखता का? ती विचारते की कोण सिकंदर? तो म्हणतो तुमच्याकडे रामलखन काम करायचे ना, त्यांचा. ती लगेच म्हणते की हो, त्यांचा मुलगा. तू त्यांचा कोण लागतोस आणि इथे कुठे राहतोस? तो सांगतो की मीच तो सिकंदर आहे. प्रिया थक्क होते आणि विचारते की सिकंदर, तुला कसा कळाला माझा पत्ता? कोणी सांगितलं आणि तू इथे कुठे राहतोस? सिकंदर सांगतो की मी इथे राहत नाही. मला तुमचा पत्ता तुमच्या वडिलांनी दिला आहे. त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. हे ऐकताच प्रियाला रडू कोसळतं. ती दारातच खाली बसते आणि ढसाढसा रडू लागते. ती म्हणते की काय सांगतोस तू? माझ्या बाबाने माझी आठवण काढली, मला बोलवलं आहे. सिकंदर म्हणतो की हो, तुमच्या बाबांनीच मला तुमच्याकडे पाठवलं आहे. तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात प्रियाचे रडणं ऐकून आतून अमित बाहेर येतो. तो विचारतो की कोण आहेस रे तू? इथे काय चाललं आहे? सिकंदर सांगतो यांच्या वडिलांनी मला पाठवलं आहे आणि मी यांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. ते ऐकून अमित उपासाने हसतो आणि म्हणतो की बरं, आता म्हाताऱ्याला आपल्या मुलीची आठवण झाली वाटतं. बहुधा आता काहीतरी इस्टेट देण्याचा विचार केला असेल.
शेवटची वेळ जवळ आली असेल त्याची. तो ज्या घाणेरड्या पद्धतीने बोलतो ते ऐकून सिकंदरला खूप वाईट वाटतं. पण तो विचार करतो की हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, म्हणून तो काही बोलत नाही. प्रिया देखील लाजेने मान खाली घालते. सिकंदर विचारतो की तुम्ही निघताय ना मग? ते म्हणते की हो, मी येते. ती आत जाऊन तयार होते, एका बॅगेत थोडे कपडे भरते आणि बाहेर येते. सिकंदर एक टॅक्सी बुक करतो आणि ते दोघे दिल्लीसाठी रवाना होतात. रस्त्यात प्रिया सिकंदरला म्हणते की तू माझ्या बाबांना माझ्या परिस्थितीबद्दल काही सांगू नकोस. सिकंदर म्हणतो की मी काही सांगणार नाही, पण तुमच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. चला, तुम्ही स्वतःच पाहाल. जेव्हा प्रिया कीर्तीनगरच्या त्या बंगल्यात पोहोचते तेव्हा बाप लेक एकमेकांना पाहताच मिठी मारून रडू लागतात. प्रिया म्हणते की बाबा, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमचे ऐकले नाही. शेठजी म्हणतात की काही हरकत नाही बाळा, तू सुखात आहेस ना? प्रिया काहीच बोलत नाही. दोघेही एकमेकांचे दुःख हलके करतात. प्रिया चकित होऊन विचारते की बाबा, मला वाटले होते की तुम्ही भावांसोबत राहत असाल. शेठजी म्हणतात की नाही बाळा, माझ्यासोबत कोणीच नाही. ती म्हणते तुम्ही मला आधीच बोलावून घ्यायचं होतं ना. ती म्हणतात की तू तरी स्वतःहून यायला हवं होतंस ग. ती म्हणते मी कोणत्या तोंडाने येणार होते, मी या लायकीचे राहिले नव्हते. अशा प्रकारे त्यांच्या गप्पा होतात आणि सर्व काही पूर्ववत होते. 2-4 दिवस झाल्यावर सिकंदर म्हणतो की ठीक आहे शेठजी, आता तुम्ही दोघे सुखाने राहा, मी निघतो. पण शेठजी म्हणतात की अरे थांब, कुठे चाललास तू? त्यानंतर तो आणखी 2-4 दिवस तिथेच थांबतो. तेवढ्या सिकंदरला त्याच्या घरून फोन येऊ लागतात की कधी येतोयस, कुठे आहेस, दिल्लीतच राहणार आहेस का, इथे दुकानावर काम आहे. सिकंदर सांगतो की मी शेठजींकडे आहे. हे ऐकून राम लखन यांना खूप आनंद होतो. ते म्हणतात अरे वा, भगवानदासजींकडे आहेस का, जरा शेठजींचे बोलणे करून दे. सिकंदर आपल्या वडिलांचे शेठजींशी बोलणे करून देतो. शेठजी फोनवर सिकंदरचे भरभरून कौतुक करतात. ते म्हणतात की रामलखन, तुझा मुलगा खूप गुणी आणि संस्कारी आहे. त्याच्यामुळेच आज मला माझी मुलगी परत मिळाली. शेठजी मुलांनी केलेल्या वर्तणुकीबद्दल रामलखन यांना सांगतात. रामलखन म्हणतात की शेठजी, हे सर्व तुमचे आशीर्वाद आहे, पण तुमचे कुटुंब देखील खूप चांगले होते. मी तिथे असताना तुमची मुले अशी नव्हती. शेठजी म्हणतात की काय सांगू, सुना आल्या आणि सर्वजण निघून गेले. सिकंदरला आणखी काही दिवस इथे राहू दिले तर बरे होईल. मी आणि माझी मुलगी दोघेच आहोत. हा सोबत असला तर छान वाटते. रामलखन म्हणतात की काही हरकत नाही शेठजी, तुमच्या सानिध्यात राहील तर काहीतरी चांगलं शिकेल. तो तिथे राहिला तरी मला काही अडचण नाही. इथले काम आम्ही सांभाळून घेऊ. अशा प्रकारे सिकंदरला तिथे राहण्याची परवानगी मिळते आणि तो तिथेच राहू लागतो. आता प्रिया सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवायची आणि सिकंदर तिला मदत करायचा. हळूहळू त्या दोघांमध्ये गप्पा छान होऊ लागल्या. त्यांच्यात जवळीक वाढली आणि घट्ट मैत्री झाली. वास्तविक पाहता तिचा पती अमित तिच्यासोबत अजिबात राहत नव्हता. तो कधीतरी यायचा आणि तिच्याशी मारहाण करून तिचा पगार हिसकावून घेऊन जायचा. प्रिया एका ठिकाणी नोकरी करायला भाग पडली होती आणि स्वतःचे पोट भरत होती. अमित आपल्या आईवडिलांसोबतच राहत होता. त्याच्या आईवडिलांनी सिकंदरशी खोटे सांगितले होतं की त्याचा अमितशी संबंध नाही. अमित दुसऱ्या लग्नाचा विचारत होता, पण त्याच वेळी त्याला अशी आशा होती की प्रियाच्या वडिलांनी तिला संपत्ती दिली तर पुन्हा तिच्याकडे जाता येईल. प्रिया बिचारी गेल्या 3 वर्षापासून एकटी राहत होती आणि अमित अधूनमधून येऊन तिला त्रास द्यायचा. वडिलांकडे परत जाणे तिला शक्य नव्हते, त्यामुळे ती अत्यंत हालाकीचे दिवस काढत होती. एके दिवस अमित प्रियाला फोन करतो आणि विचारतो की काय मग, काही जमलं का, तुझ्या बापाने काही देण्यासाठी बोलवलं होतं का? प्रिया ठामपणे सांगते, माझ्या वडिलांनी मला काही देण्यासाठी बोलवलं नाही. त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून मी आले आहे आणि मला बाबांची संपत्ती नको आहे. मी माझं पोट भरेल इतकं कमावते आणि त्यातूनच तुझेही पोट भरते. त्यामुळे तू इतका हावरटपणा करू नकोस. माझ्या वडिलांकडे काहीही उरलेलं नाही. त्याने सर्व संपत्ती भावांना वाटून दिली आहे. त्यामुळे तू किंवा तुझे आईवडील जर पैशांची आशा धरून बसले असाल तर ती सोडून द्या. हे दोघे फोनवर बोलत असताना शेठ भगवानदास प्रियाचे हे बोलणं ऐकतात. ते ऐकून ते तिच्याजवळ जातात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ते विचारतात की बाळा, तू कोणाशी बोलत होतीस? तेव्हा प्रिया आपली सर्व आपबीती ही वडिलांना सांगते. शेठजी म्हणतात की बाळा, तू काळजी करू नकोस. मी आधीच सांगत होतो की तू मुलगा चांगला नाही, पण आजही असे नाही की माझ्याजवळ काही उरलं नाही. हा बंगला अजूनही माझ्याच नावावर आहे. नोएडातील जमीन माझ्या नावावर आहे. मी तुला अजूनही भरपूर काही देऊ शकतो, ज्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य आरामात जाईल. पण तू आता त्या मुलाला कायमचं सोडून दे. मी तुझ्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधतो. सिकंदरसारखा एखादा मुलगा मिळाला तर तुझे आयुष्य अगदी सुखात जाईल. जेव्हा प्रिया हे सिकंदरचं नाव ऐकते तेव्हा ती विचार करू लागते की जर बाबा सिकंदरसारखा मुलगा म्हणतात तर मग सिकंदरच का नाही. त्यामुळे ती एका वेगळ्या दृष्टीने सिकंदरकडे पाहू लागते.
एके दिवशी रात्री जेव्हा सर्वजण आपापल्या खोलीत झोपले होते तेव्हा ती सिकंदरच्या खोलीत जाते आणि त्याच्या जवळ जाऊन बसते. सिकंदर उठून बसतो. त्याला आश्चर्य वाटतं की इतक्या रात्री इथे का आली आहे, कारण सिकंदरला तिथे येऊन 15-20 दिवस झाले होते. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. सिकंदरच्या मनात तिच्याविषयी आदर होता, पण तो विचार करायचा की ही एका मोठ्या घराची मुलगी आहे आणि तो स्वतःला एका नोकराचा मुलगा समजत होता. प्रिया त्याला म्हणते की सिकंदर, माझ्या आयुष्यात काय चाललं आहे हे तू जाणून आहेसच. आता मी पुढे काय करू हे मला समजत नाहीये. तुम्हाला काही सल्ला देऊ शकतो का? सिकंदर म्हणतो की मी एवढंच सांगेन की तो माणूस चांगला नाही. तुम्ही त्याची साथ सोडून द्या आणि दुसरं लग्न करा. ती विचारते की कुणाशी करू, माझ्याशी कोण लग्न करणार? सिकंदर चकित होऊन बोलतो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला अनेक चांगले मुले मिळतील. तुम्ही सुंदर आहात, सुशिक्षित आहात, समजूतदार आहात. तुम्ही 2-4 महिने त्याच्यासोबत राहिलात आणि गेले 2-3 वर्षे एकट्याच राहताय. त्यामुळे तुम्ही नक्कीच दुसरं लग्न करू शकता. ती म्हणते, मला त्या अनुभवाने इतकी भीती वाटली होती की मी पुन्हा विचारच केला नाही. पण तू सांग, माझ्यासारख्या मुलीशी कोण लग्न करेल? सिकंदर म्हणतो की का नाही करणार, तुमचे लग्न अगदी सहज होऊ शकते. तेव्हा प्रिया विचारते की जगाचं जाऊ दे रे, जर मी विचारलं की तर तू माझ्यासारख्या मुलीशी लग्न करशील का? सिकंदर गडबडून म्हणतो की अहो तुम्ही काय बोलताय, तुम्ही इतक्या मोठ्या आहात आणि मी तुमच्यासमोर काहीच नाही. तुम्ही माझ्याशी असा विषय का काढताय? प्रिया म्हणते, बहाणे करू नकोस, स्पष्ट सांग की तू नाही करू शकत आणि हे लहान मोठेपणाचं बोलू नकोस. आज मला स्वतःला खूप लहान वाटत आहे. तेव्हा सिकंदर म्हणतो की नाही, तशी गोष्ट नाही. तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात हे तर माझं भाग्यच असेल. प्रिया म्हणते की ठीक आहे, पण तू मनापासून हे बोलतो आहेस अशी शपथ घे. सिकंदर शपथ घेऊन सांगतो की हो, मी अगदी मनापासून सांगतोय. तुमच्यासारखी पत्नी मिळणं हे कोणासाठी देखील भाग्यच ठरेल. तेव्हा प्रिया म्हणते, मग मी तुझ्याशीच लग्न करेन. आणि ती त्याचा हात हातात घेते. दोघे एकमेकांना मिठी मारतात. त्या दिवसापासून त्यांच्या नात्याचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. आता जेव्हा शेठजींच्या मुलांना समजतं की प्रिया घरी आली आहे, तेव्हा ते सर्वजण आपल्या बायकांसह येतात आणि विचारतात की ही इथे काय करते? तुम्ही तर हिला घरातून हाकलून टाकलं होतं. त्यांना भीती वाटते की हा बंगला आणि नोएडामधील जमीन शेठजी प्रियाला देऊन टाकतील. तेव्हा शेठजी म्हणतात की मुलांनो, आता तुम्ही इथून निघून जा. तुमचं काम संपलं आहे. माझी मुलगी माझ्याकडे परत आली आहे आणि आता मला कसलीही चिंता नाही. तुमच्या वाट्याला जे यायचं होतं ते तुम्हाला मिळालं आहे. आता उरलेली सर्व संपत्ती मी माझ्या मुलीला देणार आहे. त्यानंतर शेठजी सर्व संपत्ती प्रियाच्या नावावर करतात. इकडे प्रिया आणि सिकंदर यांच्यातील प्रेम आणि जवळीक इतकी वाटते की लग्न करण्याचा निर्णय घेतात. जेव्हा ते दोघे हा निर्णय शेठजींना सांगतात तेव्हा शेठजींना आभाळ ठेंगणे वाटते. त्यांना खूप आनंद होतो. एका महिन्याच्या आत सिकंदरचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते. त्यानंतर तो आपल्या आईवडिलांना फोन करतो. ते देखील दिल्लीला येतात. सर्वांची भेट होते, चर्चा होते, लग्न ठरते आणि गेल्या वर्षी त्या दोघांचे मोठ्या थाटामाटात लग्न पार पडते. आता मित्रांनो, त्या दोघांना एक लहान मूल आहे. ते सर्वजण खूप आनंदी आहेत आणि आपले आयुष्य अतिशय सुखात घालवत आहे. आज शेठजीची कधी बहिराजला जाऊन त्यांच्याकडे राहतात, तर कधी सर्वजण दिल्लीला येऊन शेठजीसोबत राहतात. त्यांनी शेठजींना पुन्हा कधी एकटं पडू दिलं नाही. तर मित्रांनो, ही होती सिकंदर आणि प्रियाची एक हृदयस्पर्शी कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.